सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये खरबुजे येतात आहे. त्या खरबुजापासून आज आपण मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत, जी शरीराला छान थंडावा देईल आणि भरपूर एनर्जी देईल. तर त्याच्यासाठी इथे एक आपण भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भिजवलेला 2 चमचे साबुदाणा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे भिजवलेला साबुदाणा नसेल तर एकदम छोट्या साईजमधला जो साबुदाणा असतो तो पण तुम्ही घेऊ शकता. त्याला भिजत घालण्याची गरज नाही पडत. याच्यानंतर साबुदाण्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हा उकळून घ्यायचा आहे. साबुदाणा वर तरंगेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, किंवा मग तो ट्रान्सपरंट झाला की समजून घ्यायचं की आपला साबुदाणा आहे तो छान शिजलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला साबुदाणा आहे तो ट्रान्सपरंटही झालेला आहे आणि पाण्याच्या वर सुद्धा तरंगतोय. त्याच्यानंतर याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि एक ग्लासभर पाणी परत याच्यावर टाकायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं जे स्टार्च आहे ते निघून जाईल. त्याचप्रमाणे 1 चमचाभर सब्जा बी पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे. 5 ते 10 मिनिटामध्ये छान फुलतात. सब्जा टाकल्यामुळे काय होतं, आपल्या शरीरामधली जी उष्णता आहे ती कमी होते. त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आवर्जून सब्जा बी खाव्यात. त्याच्यानंतर मी इथे एक खरबूज घेतलेला आहे. याप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचे आणि त्याच्या आतल्या ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर आपल्याला याप्रमाणे कट करायचे आहे. त्याचं साल आहे ते काढून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याचे काप तयार करून घ्यायचे आहेत. बघा, जे खरबुजाचं पाणी आहे ते सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकणार आहोत. तर छोटे किंवा मोठे साईज कोणत्याही साईजचे तुम्ही इथे काप केले तरीही चालतील. आपण मिक्सरलाच फिरवणार आहोत, त्याच्यामुळे त्याची मिक्सरमध्ये छान प्युरीच होणार आहे. तर सगळं खरबूज मी कट करून घेतलेलं आहे आणि त्याची याप्रमाणे मऊसूत अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे. जर खरबुजाचे काही याच्यामध्ये तुकडे राहिलेले असतील तर काहीच हरकत नाही आहे. ते खाताना खूप टेस्टी लागतात. थोडेफार तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर गॅसवर आपण एका कढईमध्ये 2 कप दूध घेतलेलं आहे. हे फुल फॅट दूध नाही आहे, तापवून मी याच्यावरची जी मलाई आहे ती काढून घेतलेली आहे आणि तेच दूध वापरलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 1/4 कप साखर टाकायची आहे. तुम्हाला थोडंसं जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. तर आपल्याला आता दुधाला एक उकळी येऊ द्यायची आणि साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. तर साखर आहे ती पूर्णपणे विरघळलेली आहे. त्याच्यानंतर एका वाटीमध्ये मी 1 टेबलस्पून इथे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. तर व्हॅनिला फ्लेवरची आपल्याला इथे कस्टर्ड पावडर घ्यायची आहे. थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. दुधाला उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आपल्याला कस्टर्ड पावडर याच्यामध्ये टाकायची आहे आणि 2-3 मिनटासाठी हे शिजवून घ्यायचे, म्हणजे कस्टर्ड पावडर व्यवस्थित मिक्स होते आणि आपलं मिश्रण आहे ते छान घट्टसर होतं. तर तुम्ही पाहू शकता याला रंगसुद्धा छान आलेला आहे आणि आपलं मिश्रण छान घट्टसर झालेलं आहे. त्याच्यानंतर जी खरबुजाची आपण प्युरी तयार करून घेतलेली होती ती सुद्धा आपल्याला याच दुधामध्ये टाकायची आहे आणि एक 2-3 मिनटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही आहे. एकसारखं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. बघा, आता छान घट्टसरपणाही आलेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपल्याला हे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर मी ओट्यावर काढून घेतलेलं आहे, म्हणजे लवकर थंड होईल. दुसऱ्या एका बाउलमध्ये काढायचं म्हणजे लवकर थंड होऊन जातं, किंवा मग तुम्ही थोडंसं थंड झालं की फ्रीजमध्ये ठेवू शकता. त्याच्यानंतर जो आपण साबुदाणा साईडला काढून ठेवलेला होता तो आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. याच्या थोड्याशा गाठी झालेले असतील, एकमेकांना चिटकलेले असतील, तर त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपला सब्जा आपण भिजत घातलेला होता तो सुद्धा याच्यामध्ये टाकायचा आहे आणि सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर हे तुम्ही एकदा बनवून 5 ते 6 दिवसांपर्यंत खाऊ शकता. तर जेव्हा सर्व करायचं आहे तेव्हा आपल्याला ग्लासमध्ये आईस क्यूब टाकायचे आहेत आणि हे सरबत टाकायचं आहे. मस्त असं थंडगार आणि झटपट होणारं दाटसर असं आपलं सरबत तयार झालेलं आहे. शरीराला भरपूर थंडावा मिळतो आणि भरपूर अशी प्रमाणात आपल्याला एनर्जीसुद्धा भेटते आणि खायलासुद्धा तेवढंच टेस्टी लागतं. तर एकदा या पद्धतीने तुम्ही खरबुजाचं सरबत बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका.